अहो बाबाजी, ती पोरं लय सतवत्यात हो. तुम्ही येणार होता ना? किती वेळ लावला तुम्ही? अरे खेळ खेळायचा बाहेर या खेळ, पण खेळ आनंदासाठी नाही खेळायचा, तर रडवण्यासाठी खेळ खेळायचा. हो त्यालाच कंटाळो आणि खेळून पोरं का रडतील? लय किदळत्यात आणि खिंकाळत्यात. अरे कोणती बी गोष्ट अति झाली की रडू येतच की. हा म्हणजे तुला पाणी प्यायला लावलं तर तू एखादा प्याला पिशील, 2 पिशील, फार फार तर 3 पिशील, पण 20 पेले पाणी पिशील का? नाही नाही, रडूच येईल. येईल की नाही रडू? मग तसाच खेळ या पोरांबरोबर खेळायचा. ठीक आहे, मग चला. तुम्हाला जाताना एक मजा दिसल. पिंजरा दिसल, पिंजरा. इंद्रा आणि त्यात काय बघण्यासारखं? अहो असं कसं? गावकीत ठरलं हाय, चकूला पिंजऱ्यात ठेवायचं. काय? अरे मग आले आले ही चटकदार गोष्ट सांगायची ना आम्हाला. चकू पिंजऱ्यात बंद होणार म्हणजे अडकणार. अडकली अडकली चकू अडकली. वैर्या चल आता योच खेळ या पोरांबरोबर मी खेळूया. इंद्रा बोल माझ्या हाऱ्या आणि सोम्या कुठे? नाहीतर पिंजऱ्यात घुसून मारीन मी तुला. अरे काय चाललंय हे? एखाद्या माणसाला प्राण्यासारखं पिंजऱ्यात डांबण्याची कल्पना सुचतेच कशी? अहो अहो ऐका माझं, मी सहन करेन. माझ्यासोबत माझा विठुरा आहे. तुम्ही शांत राहा, विरोध करू नका. नाही सकू, करणार मी विरोध. या आचरटपणाला मी विरोध करणारच. कारण हे सुभेदार काका, भास्कर बुवा पूर्वग्रह आणि जुने वैयक्तिक राग बाळगून निवाडा करताय. प्रत्यक्षदर्शी साक्ष डावलतायत आणि हे चुकीचं आहे. अरे दिगू, अरे तोंडावर आवर घाल रे बाबा. हे आता पंच आहेत, त्यांचा मान राख. अरे पंच म्हणजे परमेश्वर. आणि हे काय अख्ख्या गावकीमध्ये पंचांना बोलणं म्हणजे धोंडा पायावर मारण्यासारखं आहे बाबा. अरे काका, तू आग भडकवायचं काम करतोय. मनोरमाबाई बोलल्या त्यानुसार गजाभाऊ बोलले, त्याच्यामध्ये चुकलं काय? आणि आम्ही ह्या चेटकिनीला कशाला पाठीशी घालू? रमाई, अगं सकू निर्दोष. ऐक माझं, त्या भोंदू बाबाजीने तुझ्या डोक्यात विष भरलंय. अगं तो सकूचं रूप घेतोय मी आरशात बघितलंय. हे मी तुला अनेक वेळा सांगितलंय. अहो तुम्ही सासूबाईंना उलट बोलू नका. माझी चूक असो वा नसो, मी शिक्षा भोगायला तयार आहे. अगं सकू, नको ग इतकी सरळ राहूस तू. तुम्हाला हा भयंकर प्रकार करायचा आहे ना, करा. मग मलाही सकू सोबत या पिंजऱ्यात डांबा. बघा बघा, गावकीत सुद्धा हा बायकोचा वही कसा बोलतोय बघा. म्हणे मला सुद्धा पिंजऱ्यात डांबा. वा, अगं मग दुसरं मी काय म्हणू? तो भोंदू बाबाजी अगोरी शक्तीने सकूचं रूप घेऊन छळतोय. दिगू, परत बाबाजींचं नाव घ्यायचं नाहीस. या नतद्रष्ट सखूमुळे बाबाजी काळ कोठडीत खितपत पडली आहेत. त्याच्यावर आळ घेताना लाज नाही वाटत तुला? नाही रमाई, तो काळ कोठडीत नाहीये. तो मठात बसून खेळ खेळतोय. अरे किती किती खोटं बोलशील तू. म्हटलं ना ते काळ कोठडीतच आहेत. मठ अगदी सुना सुना झालाय. बाबाजी मठात आहे हे दादांत खोट आहे. अरे हातच्या कंकणाला आरसा कशाला? आपण तिकडे काळ कोठडीत जाऊ आणि खात्री करून घेऊ ना की बाबाजी तिथेच आहेत म्हणून. पण त्याआधी आपण ह्या
सकूला पिंजऱ्यामध्येच ठेवू. तिला मोकळं सोडून चालणार नाही. बापरे, हे काय बोलून बसले मी. काळकोठडी रिकामी बघून सगळं बिंग फुटेल. चला पाटील, आज काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकू आपण. चला. नाही नको, आता अंधार पडायला लागलाय, आता नका जाऊ. परत येईपर्यंत रात्र व्हायची. नाही नाही पाटील, आता थांबायचं नाही, आता जायचं काळ कोठडीत. चला. नाही नाही, बाबाजींना सावध करायला हवं. ताबडतोब मठात जायला हवं. आता ही तुमची लाडकी सखुताई तुमच्या बरोबर तळ्यात मळ्यात खेळणार आहे. आणि जो बाद होईल ना त्याला या चेंडूचा एक प्रसाद. आणि मी त्याला त्या पिंजऱ्यात बंद करणार. काय खेळायचं ना खेळ पिंजऱ्यात? पण मला भूक लागलीये. मला बी. मला पण. मी म्हटलं ना तुम्हाला, आधी खेळायचं आणि मग खायचं बघायचं. कळलं ना? चला खेळा. तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. बाद बाद बाद, शिवली बाद. रड होतो आणि तू नको रडू. त्या पिंजऱ्यात जाऊन रड. चल. आता जोपर्यंत दुसरा कोणी बाद